काय वाटतंय, अमेरिकेने फक्त एका बेटावर बॉम्ब टाकला की इराण संपला? विषय एवढा सोपा असला असता तर आतापर्यंत कधीच खेळ खल्लास झाला असता, पण तसं काहीच दिसत नाही. आज आपण बोलतोय खार्ग आयलँड बद्दल. हे नाव सध्या लय चर्चेत आहे. का? कारण हे बेट म्हणजे इराणची सोन्याची खाण आहे. पण अमेरिकेला वाटते की इथं घाव घातला की इराण गुडघ्यावर येईल. पण हा अमेरिकेचा भ्रम आहे की इराणची ताकद. चला आज याचा कच्चा चिट्टा काढूया. नमस्कार, मी राणी. बघा, खार्ग आयलँड म्हणजे काय साधीसुधी जागा नाही. इराण जेवढं तेल जगाला विकतो ना, त्यातलं 90% तेल एकट्या याच बेटावरून जहाजात भरलं जातं. रोजचं 17 लाख बॅरल तेल. विचार करा, इथं जर काडी लावली तर इराणच्या खिशात जाणारा पैसा एका झटक्यात खाक होईल. म्हणूनच अमेरिका टपून बसलीये की इथंच सर्जिकल स्ट्राईक करायचं. पण इथंच खरा गेम आहे. अमेरिकेला वाटतं खार्ग म्हणजे इराणचा शेवटचा स्टॉप आहे. पण इराण काय कच्च्या गुरूचा चेला नाही. त्यांच्याकडे प्लॅन बी तयार आहे. इराणने आधीच जास्क नावाचं दुसरं बंदर तयार ठेवलंय, जे हार्मुझच्या समुद्राच्या बाहेर आहे. खार्ग बंद झाला तरी इराणचं तेल पूर्णपणे थांबणार नाही. थोडं इकडून थोडं तिकडून त्यांचं दुकान चालूच राहणार. आणखी एक गोष्ट सांगते, 2020 आणि 2021 मध्ये अमेरिकेने इराणची पूर्ण नाकेबंदी केली होती. त्याचं तेल विकणं पार बंद व्हायच्या मार्गावर होतं. पण इराणने काही हार मानली नाही. आज इराण रोज 50 लाख बॅरल तेल काढतोय आणि 22 लाख बॅरल बिनधास्त विकतोय. याला म्हणतात रांगडी ताकद. परिस्थिती कशीही असो, इराण स्वतःला ढाल बनवून उभं राहायला शिकलाय. आता सर्वात मोठी मेक ऐका. अमेरिकेने जर खार्गवर हल्ला केला तर इराण गप्प बसेल का? अजिबात नाही. इराणने जर आजूबाजूच्या देशांच्या तेल विहिरींना हात लावला तर जगातल्या तेलाचे भाव पार आभाळाला भिडतील. पेट्रोल डिझेल इतकं महाग होईल की अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. म्हणजे दुसऱ्याचं घर जाळायला गेले आणि स्वतःच घर धोक्यात आलं, अशी अवस्था अमेरिकेची होईल. तर मित्रांनो, खार्ग आयलँड हे महत्वाचं नक्कीच आहे, पण तो इराणचा शेवट नाही. इराणला अशा संकटातून बाहेर पडण्याची लई जुनी सवय आहे. तुम्हाला काय वाटतं, अमेरिका खरोखर इराणवर हल्ला करण्याचं धाडस करेल का, की हे फक्त शब्दांचे बुडबुडे आहेत? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि असेच रांगडे विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या विषयासह. धन्यवाद.